भगवान इंद्र, लक्ष्मी, चंद्र, कुबेर यांची वर्षातून सेवा करण्याची एकमेव वेळ म्हणजेच कोजागिरी पौर्णिमा. कोजागिरी पौर्णिमेची पूजा रात्री ठीक 12 ते 12:39 या 39 मिनिटात करायची असते. पूजेची मांडणी करताना एका पाटावर किंवा चौरंगावर विड्याच्या जोड पानावर सुपारी ठेवावी लक्ष्मीचं प्रतीक म्हणून. विड्याच्या जोड पानावर कुबेराचं प्रतीक म्हणून देखील दुसरी सुपारी ठेवावी. तांदूळाच्या राशीवर पाण्याने भरलेला तांब्याचा गडवा, त्यात आंब्याचा डगळा इंद्राचं प्रतीक म्हणून घ्यावा. अशी मांडणी रात्री 12 वाजेपर्यंत करून ठेवावी. रात्री ठीक 12 ते 12:30 या 30 मिनिटात दुधाचे भांडे चंद्रकिरणात ठेवावे, जेणेकरून चंद्रदेवता शलाका रूपात अमृताचा प्रसाद देतात. चंद्राचे प्रतीक म्हणून चंदनाचा एक छोटा भरीव गोल बनवावा. 12:30ला पूजेच्या पाटासमोर दुधाचे भांडे ठेवून चारही देवांची हळद, कुंकू, पांढरी फुले, अक्षता, अष्टगंध वाहून पूजा करावी. दुपारीच तुळशीपत्र तोडून ठेवावे, त्यात एक तुळशीपत्र टाकावे व नैवेद्य दाखवावा व प्रार्थना म्हणावी. ऋणरोगादी दारिद्र्यम अपमृत्युभय शोक मनस्ताप नाशयंतु मम सर्वदा. दुधाचा नैवेद्य फक्त घरातील व्यक्तींनीच घ्यावा. उपरोक्त सुपारी जपून ठेवून दरवर्षी पूजाव्यात. कोजागिरीस त्यांची पूजा करावी. 12 ते 12:30 या काळात लक्ष्मी प्राप्तीची सेवा करावी. त्यात गायत्री मंत्राचा एक माळ जप, श्री लक्ष्मी गायत्री मंत्र, श्री विष्णू गायत्री मंत्र व श्री कुबेर मंत्र प्रत्येकी एक माळ जप करावा. आता बघूया हे मंत्र कुठले आहेत. त्यात गायत्री मंत्र आहे ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात. या मंत्राचा एक माळ जप करावा. तसेच लक्ष्मी गायत्री मंत्र ओम महालक्ष्मीचे विद्महे विष्णुपत्नीचे धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात. हा मंत्र एक माळ जप करावा. तसेच विष्णू गायत्री मंत्र ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णू प्रचोदयात. हा मंत्र देखील एक माळ जप करावा. कुबेर मंत्र ओम यक्षाय कुबेराय वैश्रवणाय धनधान्याधिपतये धनधान्य समृद्धिं मे देही दापय स्वाहा. या मंत्राचा 108 वेळा म्हणजेच एक माळ जप करावा. अशा प्रकारे हे चारही मंत्रांचा एक माळ जप तुम्ही या दिवशी करायचा आहे. मात्र गायत्री मंत्रानंतर विष्णू गायत्री मंत्र अगोदर म्हणा आणि लक्ष्मी गायत्री मंत्र हा नंतर म्हणायचा आहे. तर अशा प्रकारे तुम्ही कोजागिरी पौर्णिमेला या 4 मंत्रांचा एक माळ जप अवश्य करायला हवा.